स्वयंपाक झाला माझा आणि तुम्ही भाजीचा टेक्स्चर बघू शकता. मस्त अशी झणझणीत भाजी आणि वाफवलेल्या सांडग्याची ही भाजी आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मला माहिती 2 दिवस व्हिडिओ आले नाही कारण की 2 दिवस आहे ना मी मस्त आराम केला. माझी ना खूप जास्त दगदग होत होती, खूप जास्त काम करून करून मला ना एकदम दमल्यासारखं झालं होतं. तर मी विचार केला 2 दिवस मस्त रेस्ट करते आणि आराम करत होते. जेवढं नॉर्मल घराचं जे आवरणं असतं ना ते आवरत होते आणि परिबेलासोबत टाईम स्पेंड करत होते. आणि या 2 दिवसामध्ये माझा मस्त आराम झालेला आहे. म्हणजे मग मी एकदम फ्रेश झालेली आहे. आणि हे ब्लॉगचं काय ते तर डेलीचंच असतं, आपलं नॉर्मलच असतं, ते तर होतच राहणार आहे. पण आराम पण खूप महत्त्वाचा आहे. आणि थकल्यासारखं होतं, जेवढं ट्रॅव्हल, सगळं सामान, घरातलं आवरणं, सगळ्या गोष्टीचं हे सगळं मिक्स झालं. आणि त्यानंतर मला असं वाटतं नाही कोमल, तुला 2 दिवसासाठी ना रेस्ट करण्याची गरज आहे. तर मग मी आराम केला आणि आता परत सकाळपासून व्लॉगला सुरुवात करते एकदम पॉझिटिव्ह वेने. आणि वातावरण आता सध्या इतकं भारी होतंय ना, त्यामुळे मग कसं एकदम चांगलं वाटतंय आम्हाला. आणि परिबेला पण मस्त पार्कमध्ये जात आहे, 2-2 तास मस्त पार्कमध्ये खेळत आहे. तर ते बघून खरंच एकदम मस्त वाटतं. आणि आता भरपूर कामं करायची आहे, म्हणजे किचनचं वगैरे आवरायचं आहे मला. परिबेलाला मनोज गेलेले आहे सोडायला स्कूलला आणि आज आहे फ्रायडे आणि उद्या परत सुट्टी, मग सॅटर्डे संडे. मग सॅटर्डे संडेच्या दिवशी जे नॉर्मल घरातलं जे ग्रॉसरी वगैरे जे असतं ते तर असतंच. तर चला आता मी काय करते, अगोदर सगळं आवरून वगैरे घेते, नाश्त्याला काय बनवता येईल ते बघते आणि मग दिवसभराचं जे असणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. सकाळी व्हिडिओ स्टार्ट केला मी, त्यानंतर आहे ना मला व्हिडिओ कंटिन्यू करताच आला नाही. त्याचं कारण हे का आज संकष्ट चतुर्थी आहे. तर तुम्हा सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सकाळी मी कामामध्येच होते. परिबेलाची हाफ डे स्कूल असते, फ्रायडे आहे आज. आणि त्या आल्यानंतर त्यांची स्टडी वगैरे झाली, कारण की आता मध्ये एक्झाम चालू आहे त्यांच्या. परीची फ्रेंचची एक्झाम आहे, त्यानंतर बेलाची पण मॅथमॅटिक्सची एक्झाम आहे. तर त्यांची स्टडी घेतल्यानंतर मग तुम्हाला माहिती आहे बाकीचं घरातलं आवरणं, हे ते स्वयंपाक. आणि आज मला गोडमध्ये पण बनवायचं आहे. मोदक नाही बनवणार आहे मी, शेवयाची खीर बनवणार आहे. आणि आज एकदम वेगळी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जे आमच्या घरात बनवतात. पण मी तुमच्यासोबत आहे ना ती रेसिपी शेअर केलेली नाही आहे. थोडीशी वेगळी आहे आणि खूप टेस्टीसुद्धा. जेव्हा आपल्याला असं चमचमीत झणझणीत रश्श्यामध्ये खायचं असेल तर मग ती रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मी ना इतका सुंदर पॅन आणलेला आहे ना, आणि तुम्हाला त्याबद्दल सांगते. कारण की स्त्रियांचं ना भांड्यांवर खूप जास्त प्रेम असतं, म्हणजे किती भांडी घेऊ आणि किती नाही असं असतं. तर तुम्हाला माहिती आहे जास्ती माझ्याकडे 99% ना भांडी जी आहे ना ती स्टीलची आहे. माझ्याकडे ॲल्युमिनियमचं फक्त एक कुकर आहे, त्याच्या व्यतिरिक्त सगळी स्टीलची भांडी आहे. पहिल्यापासूनच मला आहे ना स्टीलची भांडी आवडतात. आणि आत्ता तर माहिती तुम्हाला सगळेजण तेच आपल्याला सजेशन देत असतात का स्टीलच्याच वस्तू सगळ्या वापरा. पण ऑलमोस्ट माझ्याकडे 99% स्टीलची भांडी आहे. आणि माझी स्किन तुम्हाला एकदम ग्लो दिसत असेल, त्याचं कारण हे का छान स्किन केअरसुद्धा चालू आहे, भरपूर पाणी पिणं चाललं आहे. मी माझी स्वतःची खूप चांगली काळजी घेते. तुम्हाला तेच म्हणते, मी ना 2 दिवस आराम केला ना तर मस्त स्किन केअर करत होते, रिलॅक्स होत होते. कारण की एवढी धावपळ चालू आहे, त्यामुळे ना स्वतःकडे लक्ष देणं खूप 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 काही गरजेचं आहे. आणि मस्त धूप फिरवायचं आहे आज घरात. आणि त्या गोष्टी मी करत असते माझ्या स्वतःसाठी, मला स्वतःला पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी, माझ्या घरात पॉझिटिव्हिटी राहण्यासाठी, माझ्या नवऱ्याला, माझ्या मुलांना त्या पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये ठेवण्यासाठी मी ही खूप जास्त मेहनत करत असते. आणि केलीसुद्धा पाहिजे आपल्या फॅमिलीसाठी. तर तेच मी करत असते. मला जेवढं मला बेस्ट माझ्या फॅमिलीसाठी देता येईल ना त्या गोष्टी मी करत असते. कधी कोणाचा चांगला विचार करू नका, ना वाईटही विचार करू नका, विचारच करू नका. फक्त आपण चांगलं काम करत राहायचे, आपले चांगली कर्म पाहिजे. मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे, तुम्ही जर चांगले कर्म करत असाल ना तर तुमची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही. कोणी कितीही काही बोलो, तुम्हाला कोणी किती वाईट बोलो, कोणी किती तुम्हाला काय करो, अजिबात लक्ष द्यायचं नाही. तुमच्या कामामध्ये तुम्ही फोकस करा, तुमच्या कामामध्ये तुम्ही बिझी असले पाहिजे. कारण की जेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जातात ना तर मागे खेचणारे खूप जास्त असतात. त्यामुळे लक्ष द्यायचं नाही, तुम्ही तुमच्या कामावर एकदम फोकस राहा. एवढंच मी तुम्हाला म्हणणार. आणि चला आता मी तुम्हाला पॅन दाखवते, मी जो पॅन घेतलेला आहे. तर तुम्हाला दाखवते, हा जो स्टीलचा पॅन कम कढई आहे, स्टीलची आहे आणि खूप हेवी आहे.
याचं वजन 3-1 किलो असेल आरामशीर, एकदम मजबूत आहे. आणि ही जी कढई आहे ना मी इथल्या शॉपमधनंच घेतली आणि मी खूप कंट्रोल करत होते का नको भांडी नको, खूप जास्त भांडी आहे. पण तुम्हाला सांगू का, खरंच जेवढी माझ्याकडे भांडी आहे ना तेवढी सगळीच भांडी वापरण्यात येते. कारण की तुम्हाला माहिती आहे मी खूप वेगवेगळे पदार्थ ना बनवत असते आणि त्यामुळे त्याचा वापर होतो. पण म्हणून सांगितलं आता ही ना कढई लगेच ओपन करू नको कोमल, थोडासा कंट्रोल ठेव, बाकीचं जे आहे तोपर्यंत तू वापर. आणि ही जी कढई आहे ना याची किंमत मी तुम्हाला सांगते. मला 20 युरोजला मिळालं हे भांडं. म्हणजे 20 युरोज मीन्स 2100 रुपये. इंडियन रुपीजमध्ये सांगायचं झालं तर 2000 ते 2100 रुपये आहे. पण 2000 रुपये किंवा 2100च्या मानाने ही खूप चांगली कढई मिळाली आणि एकदम हेवी आहे. आणि याचं कढईचं जे म्हणजे तुम्हाला मी सांगते नेहमी, इथली जी भांडी असतात ना, स्टीलची जी भांडी असतात ना ती थोडी ना एक्सपेन्सिव्ह असते. म्हणजे हे 20 युरोज तर मला तर खूप चांगल्या रेटमध्ये मिळाली. पण बाकीची जी स्टीलची भांडी असतात ना तर ती 30 युरोला, 40 युरोला, 50 युरोला अशी मिळतात. पण जी क्वालिटी असते ना तर ती खूप चांगली क्वालिटी असते. म्हणून आहे ना स्टीलचं जेव्हा पण इथे ना तुम्ही स्टीलच्या वस्तू घेणार ना त्या थोड्याशा महाग असतात. आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे मला तुम्हाला, जेव्हा तुम्ही भारतामधून इथे येणार असाल, तुम्ही ना कुठे आउट ऑफ कंट्री शिफ्ट होणार असाल ना तर बेसिक ज्या वस्तू आहे भारतामधनं घेऊन या. कारण की काय होतं, इथे ज्या वस्तू मिळतात किंवा स्टीलची जी भांडी मिळतात ना ती थोडीशी एक्सपेन्सिव्ह असतात. मग स्टार्टिंगला आपल्याला एवढा खर्च नकोसा वाटतो. त्यामुळे मग जी बेसिक भांडी आहे ना तिकडनं घेऊन आलात ना तर नक्कीच तुम्हाला हेल्प होईल. आणि ही जी कढई आहे ना मला खूप आवडली. मग याच्यामध्ये सगळं मेन्शन केलेलं आहे. तुम्ही गॅसवर पण वापरू शकता, त्यानंतर मग हॉट प्लेटवर वापरू शकता, इंडक्शनवर वापरू शकता, इवन तुम्ही हे जे भांडं आहे ना डिशवॉशरमध्ये सुद्धा क्लीन करू शकता. तर मग मी अशीच कढई बघितली का सगळ्या ठिकाणी यूज झाली पाहिजे म्हणून. तसं तर माझ्याकडे गॅस आहे तुम्हाला माहिती आहे, तरी पण मी तुम्हाला सांगते अशी भांडी घेतली ना तर मग आपल्याला कसं नाही, आपण ही भांडी घेतलेली आहे पण सगळ्या ठिकाणी यूज होणारी आहे. तर म्हणून ही कढई घेतली आणि सगळ्यांचं प्रेम त्याच्यावर असतं भांड्यांवर. आणि म्हणून मला म्हणतात बापरे कोमल किती भांडी घेणं चालले, पण मला म्हणते तुला आवड आहे ना, तू खुश आहे ना, तर ठीक आहे चालेल. कारण की त्यांना माहिती मी सगळ्या गोष्टी ना यूज करत असते, त्यामुळे भांडी वगैरे हे. तर तुम्हाला ही नवीन कढई माझी कशी वाटली मला नक्की सांगा. आणि मला आता ना ओपन करायचं आहे, ओपन करून दाखवते मी तुम्हाला, थांबा. हे बघा याच्यावरचं जे झाकण आहे ना असं मजबूत आहे. हे बघा याला असं धरायला सुद्धा आहे. इथं ग्लास आहे आणि आजूबाजूला पूर्ण स्टीलचं आहे. आणि याच्या आतमधलं जी कढई आहे ना ते बघा, म्हणजे ही जी कढई कम पॅन जे आहे ना तर बिर्याणीसाठी तर एकदम उत्तम आहे. त्यासोबतच जर जास्तची ना अशी भाजी वगैरे, पनीरची ग्रेव्ही वगैरे बनवायची असेल किंवा नूडल्स बनवायचं असेल, काय पावभाजी, असं वेगवेगळे पदार्थ बनवतात त्याच्यासाठी ही कढई मस्त आहे. आरामशीर आहे ना या कढईमध्ये 8 ते 10 लोकांसाठी ना आरामशीर जेवण बनवू शकतं. ते बघा कशी वाटली तुम्हाला ही कढई मला नक्की सांगा. चला अजून मला भरपूर किचनचं आवरायचं बाकी आहे. चतुर्थी आहे आज ना, तर तुम्हाला माहिती आहे आता पटापट आवरून घेते. संध्याकाळी स्वयंपाक हे ते सगळं करायचं आहे मला. म्हणजे असं करून घेते म्हणजे झाकण ना निघणार नाही त्याचं. हे ठेवून देते मी आता. खूप दिवसानंतर तुम्हाला मी आपलं गार्डन दाखवते. तर बघा हे आपलं आहे गार्डन आणि वातावरण तुम्ही बघू शकता एकदम मस्त आहे. आता सनी वेदर आहे. 20-21 डिग्री, 17 डिग्रीज, 18 डिग्रीज असं टेम्परेचर असतं. आता हे जे तुम्हाला ॲपलचं झाड दिसतंय ना आता हळूहळू याला पानं यायला सुरुवात होणार. आता ही जेवढी पण झाडं तुम्हाला दिसती ना, ज्या झाडांना अजिबात पानं नाही तर हळूहळू आता पानं येतील आणि ते तुम्हाला हळूहळू दाखवेनच मी तुम्हाला. मी स्टडी वगैरे झाल्यानंतर परिबेला गेलेले आहे पार्कला खेळायला. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्यांना मी खेळायला पाठवते. मस्त त्यांचा ग्रुप आहे, खेळतात 2-1 तास मस्त खेळतात आणि खेळून झाल्यानंतर मस्त येतात त्या घरी आणि परत फ्रेश होतात. थोडंसं काय खाल्ल्यानंतर परत स्टडीला बसतात. आणि एक गोष्ट चांगली आहे का स्वतःहून स्टडीला बसल्या ना तर मला चांगलं वाटतं आणि त्या करतात आणि त्यामुळे मला खूप चांगलं वाटतं. चला आता किचनचं थोडंफार जे आवरायचं आहे ना ते आवरून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत. शॉपमध्ये आले आहे मी. मला क्लिनिंग मॉप घ्यायचा आहे कारण की अगोदरचा जो क्लिनिंग मॉप आहे ना आता तो खराब झालेला आहे. त्यामुळे एक तो मॉप घेते आणि त्यासोबतच आहे ना बेलाची बेस्ट फ्रेंड आहे, तिचा बर्थडे आहे तर त्यासाठी मला गिफ्टसुद्धा घ्यायचं आहे तर ते पण एक घ्यायचं आहे. त्यानंतर काही क्लिनिंग टूल्स वगैरे जे आहे ते घ्यायचे आहेत. तर आता ते बघते मी आणि म्हटलं चला पटकन जाऊन घेऊन येते कारण की परत
पॉसिबल होणार नाही. आणि उद्या आहे सॅटर्डे आणि सॅटर्डेला कसं थोडे दुसरे प्लॅन्स असतात, मग तेव्हा पॉसिबल होणार का नाही मला माहिती नाही आहे. त्यामुळे आणि बर्थडे आहे संडेला म्हणजे परवाच, आणि मग अगोदर गिफ्ट वगैरे आणून ठेवलं ना, नंतर रॅप वगैरे करावं लागतं ना, त्यामुळे. आणि मॉपचं कसं, मॉप तर घ्यायचंच आहे, त्यासोबत मला लिक्विडसुद्धा घ्यायचं आहे. तर इथे कोणतं लिक्विड आहे ते बघते मी. थांबते. फ्लोअर क्लीन करण्याचं लिक्विड आहे हे एक आहे, ऑल पर्पज क्लीनर आहे. त्यानंतर मग हे एक आहे, त्यानंतर हे लेमनचं आहे, आणि एक आहे हे रोजचं. आणि हे माझ्याकडे आहे ऑलरेडी, तर आत्ता मी चेंज करते, दुसरं बघते मी. चला आता स्वयंपाकाला मी सुरुवात करते. आज मी तुमच्यासोबत आहे ना एक वेगळी रेसिपी शेअर करणार आहे. वाफवलेल्या सांडग्याची भाजी किंवा वाफ वड्याचं कालवण सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. आणि खूप टेस्टी आहे. जेव्हा तुमच्याकडे ना घरात असे सांडगे नसतील ना, जे आपण उन्हाळी पदार्थामध्ये बनवतो, तर मला आता ते खायची इच्छा झाली. तर ते नाही आहे तर मग त्याला ऑप्शन म्हणून काय आहे, तर मग आता हे बनवते. इथे कुकरमध्ये ऑलरेडी भात लावलेला आहे. तर मी काय केलेलं आहे, ते 3 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे. यामध्ये ना पिवळी आपली मसूर डाळ आहे, नाही पिवळी आपली मूग डाळ आहे, लाल मसूर डाळ आहे, आणि थोडीशी चण्याची डाळ सुद्धा आहे. यामध्ये तुम्हाला जर उडदाची डाळ टाकायची असेल तरी टाकू शकता. आता मी काय केलेलं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, जिरे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आहे ना टाकणार आहे. तर मिक्सरमध्ये लसूण, हिरवी मिरची, जिरे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. ही जी डाळ आहे ना आता आपल्याला ग्राइंड करायची आहे. पण यामध्ये आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाहीये, ते घट्ट आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला ते वाफवून घ्यायचं आहे. म्हणजे जास्त पाणी टाकलं तर मग ते एकदम असे जिथे आपण स्टीमर ठेवणार आहे ना त्या खाली एकदम ओघळ येतील, तसं नको व्हायला. म्हणून आपण आहे ना एकदम घट्ट ग्राइंड करून घेऊ आणि मग तुम्हाला दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता घट्ट असं मी हे ग्राइंड करून घेतलं. यामध्ये एक सुद्धा पाण्याचा थेंब नाहीये. आता एका बॉलमध्ये हे काढून घेते मी, आणि यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकायची आहे आपल्याला. आणि लसूण हिरवी मिरची टाकल्यामुळे काय होतं, हे जे सांडगे आहे किंवा वाफवडे आहे ना खूप टेस्टी लागतात. आणि याच्यासोबत आपल्याला काळं वाटण करायचं. नॉर्मली आपण कांदा, खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर जे मी नॉर्मली जे वाटण करते ना तेच वाटण करणार आहे. तर याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेले आहे, आणि आता आपण मिक्स करून घेऊ. आणि स्टीमर सुद्धा मी साईड बाय साईड ठेवलेलं आहे, आणि पीठ पण मळून झालं माझं. आता हे वाफवून घेऊ आपण. आता स्टीमर ठेवलेलं आहे, पाणी गरम झालेलं आहे. तर इथे मी आतमध्ये तेल लावलेलं आहे. आता आपल्याला हे छोटे छोटे ना असं ठेवायचे. बघ तुम्हाला दाखवते जाऊन. हे बघ घट्ट असेल ना तर मग कसं ते जागीच राहतात. जास्त तुम्ही एकदम पातळ केलं ना तर मग ते असं ओघळ येतील खाली आणि स्टीम पण होणार नाही. आपल्याला 15 मिनिटं हे वाफवून घ्यायचे आहे. तुम्ही याच्यापेक्षा मोठे पण करू शकता, पण मी छोटे छोटेच करते, जसे आपले नॉर्मल सांडगे असतात तसे. तेच आहे का हे? तेच आहे, फक्त एवढंच एक आहे आपण वाफवून बनवतोय. ते ड्राय झाल्यानंतर आपण वाळलेले असतात. 15 मिनिटं आता हे वाफवून घेऊ आपण. आणि आता मी लगेचच मसाला करायला सुरुवात करते. तुम्ही बघू शकता 15 मिनिटं हे मी वाफवून घेतलेले आहे. आणि ते बाकीचं उरलेलं आहे ना ते पण वाफवून घेते. आणि हे इझिली निघतंय बघा. हे काढून घेते मी आता. मसाला मी करून घेतला, कांदा भाजून घेतलं, त्यानंतर मग खोबरं भाजून घेतलं, लसूण आलं कोथिंबीर, खोबरं आणि कांदा आहे. आता हे आता मी ग्राइंड करून घेते. एका भांड्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे. यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे आपल्याला. कढीपत्ता टाकल्यानंतर ना आपल्याला लाल मिरची पावडर यामध्ये टाकायची. ते कलर येईल छान. जास्त तिखट नाही बनवायचं. आणि करून घ्या, आपण मिक्स करून घेऊ सगळं. आणि यामध्ये आता हे जे वाटण आहे ना हे टाकणार आहोत. ते बघा हे जे वाटण आहे ना हे टाकणार आहोत. मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा. यामध्ये आपलं वर्षभराचा काळा मसाला असतो ना, तर कांदा लसूण मसाला तुमच्याकडे असेल तर तो टाकू शकता. पण हा काळा मसाला आहे तर हा मी टाकणार आहे. आणि गरम मसालासुद्धा ॲड करणार आहे. शेवायची खीर करून झालेली आहे. मी आता खिरीचा नैवेद्य दाखवून देते. मसाला चांगला फ्राय करून घेतला मी. हे बघा काळा मसाला आणि गरम मसाला पण ॲड केला. यामध्ये आता आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे. कोणती पण भाजी बनवायची असेल तर
अशी पातळ भाजी तर आपण म्हणजे गरम पाणीच ॲड करायचं. खूप जास्त पातळ पण नको आणि खूप जास्त घट्ट पण नको. आता त्याची कन्सिस्टन्सी अशी ठेवलेली आहे मी. आणि जेव्हा भाजीला उकळी येईल ना तेव्हा आपल्याला हे टाकायचं आहे. तोपर्यंत मी काय करते, कोथिंबीर कट करून घेते. मी शेवयाची खीर बनवली होती, देवाला नैवेद्य दाखवून दिला मी. आणि त्याच्यानंतर फक्त चपात्या करायच्या. भाजीला हवी अशी म्हणजे उकळायला सुरुवात झालेली आहे. आता हे सगळं आपण यामध्ये टाकणार आहोत. आता 15-20 मिनटं आहे ना स्लो गॅसवर आपल्याला ही भाजी छान उकळून घ्यायची आहे. आणि नंतर मी तुम्हाला मग दाखवते. 15-20 मिनटं आहे ना स्लो गॅसवर ठेवायची. कारण की जे आपण वाफवलेले जे वडे आहेत ना, तर त्याच्यामध्ये हा रस्सा छान मुरला पाहिजे म्हणून. स्वयंपाक झाला माझा आणि तुम्ही भाजीचा टेक्स्चर बघू शकता. मस्त अशी झणझणीत भाजी आणि वाफवलेल्या सांडग्याची ही भाजी आहे. किंवा अजून काही दुसरं तुम्हाला नाव असेल तर ते देऊ शकता, पण आम्ही वाफवलेल्या सांडग्याची भाजी म्हणतो. आणि जर तुम्हाला खायची इच्छा असेल, आणि जेव्हा पण आपण सांडगे बनवतो त्याच्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, जिरे, मीठ सगळं मिक्स करून मग आपण ते सांडगे बनवतो, ट्राय करतो. आणि ते काळ्या मसाल्यात पण ती भाजी होते, सुकी भाजी पण होते. वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याची भाजी बनवतो. पण ते अवेलेबल नसेल तर अशा पद्धतीने वाफून अशा छोट्या छोट्या याच्याने बनवू शकतो. थोडी वेगळी भाजी आहे. किंवा कोणी पाहुणे वगैरे येत असणार तर ते व्हेजिटेरियन असतील तर तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनवू शकता. आणि नक्की मला कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर ना भाकरीसुद्धा खूप सुंदर लागणार या भाजीसोबत. पण आम्हाला भाकरी खायची नव्हती, आम्हाला चपातीच खायची होती. मग भात, चपाती आणि त्या हे भाजी आणि आता सलाड वगैरे कट करणार. आणि असा होता हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.